तर नाशिकमध्ये तो खरात प्रकरणासंदर्भातला मोठा आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे। खरात फाईल्समध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे। यापूर्वी 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं, मात्र आता हा आकडा वाढल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर होत चाललेलं आहे। आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओंचा मोठा साठा असून अनेक पीडितांची संख्या आहे आणि ती वाढतच चाललेली आहे। एसआयटी आणि पोलिसांकडून या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून या व्हिडिओंमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय खरात फाईल्समध्ये यापूर्वी 100 व्हिडिओंची चर्चा होती, मात्र आता हेच व्हिडिओ जवळपास 150 पेक्षाही अधिक असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पीडितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। या संपूर्ण व्हिडिओजची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे, ज्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, दिवसेंदिवस प्रकरण गंभीर होत चाललंय, 150 पेक्षा जास्त व्हिडिओ आता समोर येत आहेत, काय अधिकची माहिती? अत्यंत धक्कादायक अशी माहिती आता तपासामध्ये समोर आलेली आहे। सुरुवातीला 58 व्हिडिओ होते, त्यानंतर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जसा जसा तपास पुढे जातोय तसा या व्हिडिओचा आकडा देखील वाढत चाललेला आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार 150हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ तपासामध्ये आता समोर आल्याचं कळतं आणि त्यामुळे आता या सगळ्या आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओंचा मोठा साठा या सगळ्या तपासामध्ये पोलिसांना मिळालेला आहे। त्यामुळे पीडितांची संख्या देखील आता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या सगळ्या व्हिडिओंची तांत्रिक तपासणी देखील आता एसआयटी टीमकडून सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामधून मोठे खुलासे होण्याची देखील शक्यता आहे। जी, या संपूर्ण प्रकरणावर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय 150 पेक्षा अधिक व्हिडिओ समोर आलेले आहेत, हे अतिशय धक्कादायक आहे। पीडितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे।